महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द होण्याची शक्यता, एकही आमदार नसल्यानं आणि मतांच्या कमी टक्केवारीचा त्यांना फटका बसू शकतो। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची शक्यता, फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देवेंद्र फडणवीसांना पसंती, विधानसभेसाठी फडणवीस आणि संघाने तयार केलेल्या स्ट्रॅटेजीची इनसाइड स्टोरी माझावर। आता 27 किंवा 28 नोव्हेंबरला सरकार स्थापन होण्याची शक्यता, 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचं घटना तज्ज्ञांचं मत। एकनाथ शिंदे पुढच्या 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले पाहिजेत, विजयी एकनाथ शिंदेंचं औक्षण करताना लाडक्या बहिणींची घोषणा। पुन्हा लोकांमध्ये जाऊन उभारी घेणार शरद पवारांचा निर्धार, निकाल अपेक्षित नाही, पराभवाचं विश्लेषण करणार असल्याची ही प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगे यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं, शरद पवारांचा दावा, सत्ता गेल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल, हे ठासवण्यात महायुतीला यश आल्याचीही कबुली। शरद पवारांचे काही आमदार आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांचा दावा, तर विधानसभेतल्या पराभवानंतर शरद पवारांना आणखी एक धक्का बसणार का याची चर्चा। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती, भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मागितली बिनशर्त माफी, बहिष्काराचं वक्तव्य हा फतवा नव्हता, नोमानी यांचं स्पष्टीकरण। ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू, लखनौ सुपर जायंट्सनी पंतसाठी मोजले 27 कोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।